पिंजरा पिंजरा रे. मला तर बोलायचंय तुझ्याशी आत्ताच्या आत्ता. आजचा जरा तुला जे काही बोलायचं आहे ते इथेच बोल. विनाकारण सगळ्यांसमोर तमाशा करायला भाग नको पाडूस मला. ठीक आहे, आज जाऊया. एक काम कर, येताना यांनाही बरोबर घेऊन ये. आनंद आहे, तू माझा ऐक. या लोकांवर अजिबात झुकू नकोस. तुझं लगीन माझ्याच पोराशी होणार आहे. कोण काय करतं ते बघते मी. ना तुमच्या समजांचा जीव पणाला लावून कुणाशी बी लग्न करणार नाही. अगं येडी का खोळी तू. ह्या लोकांनी हेच पाहिजे. तुमच्यावर गोळ्या झाडायची ऑर्डर आहे माझ्याकडे. नारकर काय ललिता वहिनी, या शेलारवाड्याने खूप खून पचवले. त्यामुळे तुम्हाला दोघांना मारायला अजिबात जड जाणार नाही. आम्हाला कुठल्या कोपऱ्यात टाकून दिलं ते सुद्धा कळणार नाही. तू तोंडघशी पडणार आहेस हे मला नक्की माहिती आहे. एक लक्षात घ्या अक्का, खरं खोटं काय नाही पुढच्या 5 मिनिटातच ठरणार आहे. त्याच्यानंतर मी जे काय करीन ना तेच खरं. आणि तू खोटा ठरलास तर वेळच येणार नाही. गोरख, जर तू खोटा ठरलास तर या स्वरात माझ्याशी बोलायचं नाही. कारण लक्षात ठेव, याहून वरचा स्वर मी खूप सहजपणे काढू शकते. अक्का, मी तुला सांगितलंय की माझ्याकडे पुरावा आहे. आनंदीशी सगळं खरं खोटं बोलूनच इथे आलोय मी, आणि म्हणूनच याच आवाजात तुझ्याशी बोलतोय. आपल्याकडून एक जरी चूक झाली ना तर तो गोरख आपल्याला जिवंत सोडणार नाही. त्यामुळे तुला जिवंत राहायचं असेल तर चूक करू नकोस. अक्का, माझ्यावरती विश्वास ठेव. आपल्याला जसं पाहिजे तसंच सगळं काही होईल. मी जे काही सांगतोय ते तू केलं नाहीस आणि आमची नावं घेतलीस तर इकडे नारकर फक्त 2 गोळ्या वाया घालवेल, सरळ डोक्यात. नाही तर काय आयला, गावापासून गावात आली, अख्ख्या गावाला ताप झालाय. शेट मारायची असेल ना तर हिलाच मारा. नारकर, हिच्या केसालाही धक्का लागता कामा नये, लक्षात ठेवा. अहो ठेवतो समजा लक्षात, पण या पोरीमुळे आमच्या वहिनी साहेबांना हे दिस बघावे लागले ना. अरे एवढाच राग आला असेल तर ह्याला मारून टाक ना. पण मी सांगितल्यानंतर तिकडे हिने चुकीचं उत्तर दिलं की इकडे हा नाचा मेला पाहिजे. चला, तिकडे सगळे आपली वाट बघताय. चला 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 चल. आनंद, आमची काळजी करू नको. ये माझ्या सोन्या, हे राजा उठकी. अरे त्या अक्काच्या कट्टामुळे मला तुझ्यामुळे सामील व्हावं लागलं बघ. ए उठकी, ओ चिरंजीव उठा उठा. अरे त्याच्या कट्ट्यात सामील झालं नसतं तर तुझा जीव घेतला असता तिनं, आणि मला सगळ्यापेक्षा तुझा जीव जास्त प्यारा आहे बघ. ए उठ उठ उठ, हे माझ्या सोन्या उठ, आणि त्या गोरखला जाऊन सांग या कट्ट्यामध्ये माझ्या बापाचा काय पण हात नाही म्हणून. तात्या, काय काय चाललंय काय सगळं? माझ्या फाटलेल्या नशिबाला ठिगळ लावतोय. म्हणजे आता म्हणजे काय ते समजवत बघ, आणखीन फाटत जाईल. म्हणजे हो कचू शेठ, कशाला आलाय तुम्ही इथं? या अक्कानं बोलवलं तुम्हाला? ए देवा, आता या माझ्या फाटक्या नशिबात आणखीन काय तमाशा घालते ती बाई, काय कोणाच ठाऊ. गोरख काका, मला माफ करा, मी तुमच्याशी खोटं बोलले. चला, बरं झालं कबूल केलंस. तुला माहितीये का, या गोरखनी माझ्यावरती गंभीर आरोप केला होता तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवून. आता सांगून टाक सगळ्यांना की तू काय काय केलंस, का केलं, सांगून टाक. मला तुमच्या समजांचा सूड घ्यायचा होता. ठीक आहे, आपण या मुलीला थोड्या वेळ जरा बाजूला ठेवू. तात्या, मला एक सांग, वीरला बेशुद्ध कोणी केलं? काय कळत नाही बघ. वीरसाठी दूध तर आनंदी घेऊन गेली होती. म्हणजे मी नेणार होते, पण ती म्हणाली की मीच नेते.